फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं सकाळचं छान नाश्ता वगैरे? आणि आज आहे शुक्रवार आणि आज आहे मराठी भाषा दिन. तर मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर व्हिडिओला सुरुवात करत आहे. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून. चला आता. तर मला एका ताईची अशी कमेंट्स होती की मग तू आता कुठे राहते? मला ही व्हिडिओ बनवायला लेट झालेला आहे. कमेंटवरती त्यांनी असं विचारलंय की तुझ्या आयुष्यात खूप काही झालं, पण आता मग तू कुठे राहते, कुणासोबत राहते? कुठे राहते नाही, कुणासोबत राहते. तर पहिलं तर ते कुणासोबतचा हा शब्द तुम्ही खूप चुकीचा वापरलेला आहे. मला कुणासोबत राहायची गरज नाहीये. मला देवानी 2 हात 2 पाय दिलेले आहेत. माझ्यासोबत 2 मुलं आहेत. मला कुणासोबत राहायची गरज नाहीये. मी एकटी खंबीर आहे. बरे का? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही जर माझे पहिले व्हिडिओ बघितले असते तर तुम्ही अशी कमेंट्स केली नसती. मला आई वडील नाहीयेत, मी कुणासोबत राहणार आहे? आई वडील नाहीयेत मला, मी कुणासोबत राहणार आहे? आणि भाऊ आहे, तो आई वडील गेले की भाऊ पण माझा मेलेला आहे, त्याच्यामुळं मला कुणीच नाहीये. माझी बहीण तर ऑलरेडी गेलेली होती, त्याच्यामुळे मला भाऊ नाही, बहीण नाही, आई वडील नाही. तर मी कुणासोबत राहणार आहे? कुणावर अवलंबून राहणार आहे? मी स्वतंत्र आहे आणि मी माझ्या मुलांसोबत राहत आहे, माझे मुलं घेऊन. दुसरा मुद्दा, दुसरी कमेंट्स एका ताईची. तर मग तुझं बरं का, तुझं घर कसं चालतं? तर ताई, तुम्ही जर व्हिडिओ बघितले असते तर तुम्हाला हा प्रश्न करायची गरज पडली नसती. आणि तुम्ही कदाचित रोज व्हिडिओ बघत नाहीत किंवा लाईव्ह सुद्धा माझी बघत नाहीत. तर लक्षात घ्या, मी स्वतः जॉब करते, काम करते आणि मी माझं स्वतःचं खर्च मी स्वतः चालवते. माझं घर मी माझं स्वतः भागवते. तुमचं असं आहे ना, कसं भागतं तुझं घर? तर जसं तुमचं घर भागतं ना, तसं माझं घर भागतं. तुमच्या घरात चला तुमच्यासोबत नवरा असेल, तो काम करत असेल, तुम्ही ला पैसे आणून देत असेल, तुम्ही घर भागवत असाल, बरोबर का? तसं मी माझं स्वतः काम करते आणि मी माझं घर भागवते. तर जरा बोलताना थोडंसं भान ठेवायचं. आपण लेडीज आहे, आपलं घर कसं चालतं? का तुम्ही बसून खाता, तुमचा नवरा पण बसून खातो, तुमचं घर कसं चालतं जरा मला सांगाल का तुम्ही? बरं का? तर थोडंसं बोलताना जरा विचार करत जावा. दुसरा मुद्दा, एका ताईने असं बोलले होते की त्याचे फोटो टाक. बरं का? त्यांना माझ्या फोटो बघायचे होते. तर XYZ एका व्यक्तीचे फोटो बघायचे होते. तर हा ताई, मी फोटो टाकले असते आणि मला पण आवडलं असतं त्या व्यक्तीचा चेहरा समोर आणायला, जगाच्या समोर. जो असा कुठला राक्षस आहे त्याचा चेहरा समोर आणायला मला पण आवडलं असतं. परंतु माझा प्रॉब्लेम असा झाला की मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, कदाचित तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्की समजलं असेल की मी त्याचे फोटो का नाही टाकू शकत, कारण माझ्याकडे त्याचे फोटो नाही आहेत. ज्या वेळेला कोर्टामध्ये त्याला नोटीस गेली, बरं का, कोर्टात मी घातले, दाखल केले मॅटर आणि त्याच्यानंतर त्याला नोटीस गेली. नोटीस गेल्याच्या नंतर तो घरी आला आणि घरी येऊन मला ते तू कोर्टात का गेली असं तसं म्हणून भांडला. आणि त्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणीकडे गावाला गेल्याच्या नंतर मला तिथं खूप त्रास व्हायला लागला, म्हणून मी थोडंसं माइंड फ्रेश करण्यासाठी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. त्यावेळेला माझी मुलं घेऊन, त्यावेळेला त्या व्यक्तीनं माझ्या घरातून, वकिलांनी सांगितलं असतं तिच्यासोबत काही फोटो वगैरे आहेत का म्हणून, तर त्यावेळेला त्यानं माझ्या घरातले पूर्ण अल्बम गायब केला होता, ज्याच्यामध्ये त्याचे, माझे मुलांचे वगैरे सगळे असे एकत्र फॅमिलीचे फोटो होते. आणि बरेच म्हणण्यापेक्षा त्यानं पूर्ण टोटल अल्बमच गायब केला होता. त्यामुळे त्या व्यक्तीचा माझ्याकडे एकही फोटो नाही आहे, म्हणून मी इथं शेअर करू शकत नाही. नाहीतर मी नक्कीच त्याचा फोटो जर असता तर फोटो लावू व्हिडिओ बनवले असते आणि त्याचा सगळ्या जगाला चेहरा दाखवून दिला असता की हा तो गिधाड आहे म्हणून. परंतु माझ्याकडे त्याचा फोटो नाही आहे आणि मला नाही वाटत की त्याची एवढी लायकी आहे की मी त्याचा फोटो लावून. आणि माझ्या घरात तर बोलाल ना, जरी असते ना तरी तुम्हाला सांगते, जरी असते ना तरी सुद्धा मी मागेच जाळून टाकले असते. आणि कारण की जिथं काही नातच नाहीये आणि जिथं काही हेच नाहीये, ते गोष्टी आपल्याला, मला तरी वाटतं, ज्या व्यक्तीनं नाकारलंय ना मुलांना, मला त्या व्यक्तीचा माझा काही संबंध नसेल तर त्याचे फोटो घेऊन काही मला जाळायचे का? आणि मी आत्तापर्यंत एवढ्या वर्षामध्ये फोटो असते तर जपून ठेवले असते का? असते तरी सुद्धा मी मागेच जाळून राग केली असती त्याची, एवढं पण तुम्हाला सांगते. कारण एवढा माझ्या मनामध्ये राग आहे आणि तो राग मी कधीच विसरू शकत नाही. मी मरेल
तरीसुद्धा माझी आत्मासुद्धा तो राग विसरणार नाही आहे की त्या व्यक्तीने काय केलं होतं. तर आता तुमचे उत्तरं तुम्हाला भेटले असतील. नक्कीच आशा करते. मी माझ्या आईवडील नसल्यामुळे, भाऊ नसल्यामुळे, बहीण नसल्यामुळे मी कुणासोबतही राहत नाही. मी माझ्या मुलांसोबत माझी 2 मुलं घेऊन राहते आणि बऱ्याच वर्षापासून राहते. माझं घर मी कसं भागवते, मी माझं जॉब करते सुरुवातीपासून. माझं घर भागवायला मला माणसाची गरज नाही आहे बरे का. मला आधाराची गरज नाही आहे. आधार कमजोर लोकांना आधाराची गरज असते. मी कमजोर नाही आहे, कारण मी लहानपणापासून जेव्हा माझी आई गेली त्याच्यानंतर माझ्या भावानी सुद्धा मला वेगळं ठेवलं होतं. जेव्हा मी की सांगू शकत नाही, तर मी वेगळी ठेवली होती ना, तर तेव्हापासून मी काम कष्ट करून खाल्लेली मुलगी आहे, की बाप असून सुद्धा बिना बापाची जगलेली आहे आणि एकटीनं काम करून खाल्लेलं आहे. तर मग माझं लग्न होऊन माझ्यावरती जर 2 जिम्मेदारी असतील, तर ते 2 जीवासाठी एकट्या जीवासाठी मी लहान असताना ज्या वयात खेळायचं, मैत्रिणी वगैरे असतात त्या टायमिंगमध्ये मी स्वतःचं जीवन जगण्यासाठी काम केलेलं आहे. तर मी जेव्हा आता माझ्याबरोबर 2 जीव आहेत, तर त्यांचं पालनपोषण करण्यासाठी मी किती मेहनत करेल याचा अंदाज फक्त तीच व्यक्ती लावू शकते जी माझ्यासारख्या परिस्थितीतून जाते. बरोबर आहे का. त्यामुळे असं बोलणं खूप सोपं असतं. घर कसं चालतं, मग आता कसं आहे, मग कसं करते, मग कुणासोबत राहते. अरे कुणासोबत काय राहायची गरज आहे. मी राणी आहे. सांगितलं ना, भाऊ असताना बाप असताना सुद्धा मी अनाथाचं जीवन जगले आणि एकटी राहिलेली आहे. तर आता मला काय गरज पडेल, जेव्हा की मी खूप अनुभव घेतलाय, खूप सारं जग बघितले, खूप सारी दुनिया बघितली आणि मला कुणाची गरज पडेल, मला का कुणासोबत राहायची गरज पडेल. बरोबर का. आणि जेव्हा राहील ना मी, तेव्हा खुशाल तुम्हाला सांगेल बरं का की मी याच्यासोबत आहे म्हणून. बरे का. कारण ना आधार त्यांनाच लागतो जो कमजोर असतात, जे कमकुवत असतात, जे निराधार असतात, ज्यांना निराधार समजतात स्वतःला. या जगामध्ये येताना कोण घेऊन आलं होतं का. या जगामध्ये तुम्ही जेव्हा जन्माला आला होतात तेव्हा तुम्ही कुणाचा हात धरून आला होतात का. नाही ना. मग आता या जगातून जेव्हा तुम्ही जाणार आहे तेव्हा तुम्ही हात धरून जाणार आहे का कुणाचा. नाही ना. मग जीवन जगताना कुणाचा तरी आधार पाहिजे, कुणाचा तरी पाठिंबा पाहिजे असं का वाटतं प्रत्येक मुलीला, महिलेला आणि प्रत्येक व्यक्तीला असं का वाटतं. असं नसतं. मी तर या मताची आहे. मला काही लोकांनी मदत केली, माझ्या दुःखामध्ये उभा राहिले, माझ्या दुःखामध्ये माझ्यासोबत होते बरे का. ते लोक माझ्यासोबत आज बी आहेत बरे का, आज बी आहेत आणि मी मरेपर्यंत विसरणार नाहीये की ती लोक माझ्या दुःखामध्ये उभा होते. बरोबर का. जो दुःखात असतो ना त्याला कधी विसरायचं नसतं. कारण ना सुखामध्ये 1000 येतील, दुःखामध्ये एक असतो ना तो करोडोमध्ये एक असतो. लक्षात घ्या. आणि तसेच काही दुःखामध्ये जे माझे लोक होते ना ते आजपर्यंत माझ्यासोबत आहेत आणि मी कधी बैमान झाले नाही, कारण माझ्या रक्तातच ती नाहीये की चला आता माझं सगळं सेटल झालंय, मी सगळी चांगली आहे आणि तुम्ही कोण मी नाही ओळखत, अशातली मी नाहीये. भलेही मी 6 महिन्यातनं एकदा त्यांची चौकशी करेन, पण नक्कीच करेन आणि आदराने प्रेमानेच करेल बरं का. तर माझं कसं असतं माहिती आहे का, मी काही बोलून दाखवून काही गोष्टी करत नाही. माझ्या काही गुपित गोष्टी असतात. म्हणजे म्हणतात ना की आपण ह्या हाताने काही करू तर ह्या हाताला नाही कळलं पाहिजे. तर असं काही गोष्टी मी असतात जे करत असते. मला माझ्यासाठी कुणी काही केलं ना तर मला चला त्यांच्यासारखं जरी मला 1 रुपया नाही करता आलं ना तर मी कमीत कमी त्याच्यातले 25 पैसे तरी करण्याचा प्रयत्न करत असते बरं का. तर एक समजून घ्या, जो माणूस ज्या दुःखातनं गेलाय ना तो नक्कीच दुसऱ्यांच्या दुःखामध्ये उभा राहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मी हमेशा तेच करण्याचा प्रयत्न करते की जो कोणी खरंच दुःखत आहे आणि ज्याला कुणाचाच आधार नाहीये ना, मी त्याच्यासाठी उभा राहते. उगाच नाही मी माझ्या बहिणीचं साठी उभा राहिले आणि तिचं दुसरं लग्न करण्यासाठी मी मदत केली आणि सगळ्यांची वाईट झाली, पण मला घंटा फरक पडत नाही बरी का. कारण ना ज्या परिस्थितीतून मी गेली होती मला माहिती होतं तिला पण तेच होणार आहे. कारण बहीण भाऊ कोणी कुणाचं नसतं, कोणी विचारत नाहीये. आणि जर तिला करायचंय आणि तिचं भविष्य सुरक्षित करायचंय, नो प्रॉब्लेम. बरोबर का. कारण ना ठीक आहे. मी काय म्हणते की एखादा तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी स्वीकारतोय
बरं का. एखादा तुमच्या सगळ्या गोष्टी स्वीकारतोय, तुम्हाला त्या गोष्टी सोबत स्वीकारतोय, तुमच्या सगळ्या काही तुम्हाला न सोडायला लावता तुमचा स्वीकार करतोय आणि तुमच्यासाठी तो खूप काही करतोय, तुम्हाला तो इज्जत मान सन्मान देतोय आणि तो तुमच्याशी राहायला तयार आहे, त्याला तुमच्याशी लग्न करायचंय. तर अशा व्यक्तीशी करायला काही हरकत नाहीये. परंतु मला असंच करायचंय, मला तसंच करायचंय, माणसाचीच गरज असते, माणसाशिवाय खरंच नाहीये आणि एका लेडीजला माणसाच्याच आधाराची गरज असते आणि एका लेडीजला जगूच देत नाहीत, एकट्या लेडीजला लोक जगूच देत नाहीत. हा एक खोटा आणि घेऊन मिरवणारा टॅग आहे, जो लेडीजला जगू देत नाही. लेडीजला जगू देणारे ती मताशी मी सहमत आहे, जगू देत नाहीत. पण जर लेडीज अशा कुत्र्यांना तुकडे न टाकता खंबीर राहिली ना, तर तिच्यासाठी काहीच मुश्किल नाहीये. तर लक्षात घ्या, एकटी लेडीजचा टॅग घेऊन फिरायचं नाही, तेवढं तुम्हाला लोक त्रास देणार. खंबीर राहायचं. कुत्रे असे भुंकणार आहेत, भुंकू द्यायचे, बिस्किट टाकायचे आणि पुढे निघून जायचं. नाही तर शेरणीसारखं फाडायला तयार राहायचं. आणि आपण तशीच आहे. हा, मी प्रेमाच्या विरोधात नाही, मी हे पण सांगते, ज्याचं असेल त्यांनी करावं, खुशाल करावं, सुखाने राहावं. एखाद्याचा यूज करू नये, एखाद्याला काहीतरी सोडून दे म्हणू नये आणि एखाद्याला हे करू नये, मजबुरीचा फायदा घेऊ नये. अशा लोकांपासून लांब राहा. बदनामी करण्याचा जर तुम्हाला कुणी छेडण्याचा, बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर एक लक्षात घ्या, तुम्ही तर त्याला उत्तर द्या, पण एक लक्षात ठेवा, वरचा जेव्हा उत्तर देईल ना, तेव्हा तुम्ही कुठल्याच लायक नाही राहणार. तर खूप काही असतं. लेडीज आहे म्हणून ती काही कमजोर नाही आहे. तिनं जर ठरवलं ना तर वल्या झाडाला आग लावते. तर लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बर्बाद व्हायला काही वेळ लागणार नाही. म्हणून चांगले कर्म करा. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला सगळ्यांना उत्तरं भेटली असतील, की तुम्ही जे कमेंट्स केल्या ना, निगेटिव्ह कमेंट्सला मी थोडीफार उत्तरं दिलेली आहेत. बाकी चांगल्या कमेंट्सला उत्तर देण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे बरी का. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.